परळीमधील वैजनाथ मंदिरामध्ये तिथल्या परिसरामध्ये चक्क मांसाहार शिजवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। सध्या तीर्थक्षेत्र विकासाचं बांधकाम सुरू आहे आणि तिथे वैजनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी पूर्व पायऱ्यांवरच नियोजित दर्शन मंडपामध्ये चूल मांडून ऑमलेट केलेला आहे। शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा प्रकार चित्रित केलेला आहे। या मंदिर परिसरामध्ये काम करत असताना ऐतिहासिक धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन काम करावी अशा वारंवार सूचना लोकप्रतिनिधी देत असताना सुद्धा हा प्रकार घडलेला आहे। खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांसंदर्भात संबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते। आता या मंदिराच्या परिसरात धार्मिक दृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या मांसाहार शिजवला जात असल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये संबंधित ठेकेदारावर काय कारवाई सुद्धा तात्काळ करण्यात आलेली आहे। झी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर तिथल्या कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले। कर्मचारी जी गुत्तेदार कामाचे त्यांचे कर्मचारी तिथं मटण शिजवताना आम्हाला आढळून आले। आज त्या शेजारी मारुती मंदिरचे दर्शन जाताना शेकडो भक्त तिकडे मारुती मंदिरचे दर्शन जात होते। त्याचप्रमाणे आम्ही जात होतो। मधून अचानक वाईट वास आल्यामुळे आम्ही तिथं मध्ये पाहणी करायला गेलो असताना सर्रास मध्ये तिथं अंडे मटण शिजण्याचं तिथं आम्ही पूर्ण ते पाहिलं, डोळ्यानं पाहिलं आणि तिथं विचारणा केली असताना ते सर्रासपणे हे हमेशा चालू आहे। आज निदर्शनात आले। आमची प्रखर मागणी आहे, मंदिरच्या भूमीमध्ये जर असं चुकीचं कृत्य होत असेल, मंदिरच्या भूमीला भ्रष्ट करायचं काम होत असेल तर अशा गुत्तेदारावर कडक कारवाई प्रशासनाने करावी। आम्ही संबंधित गुत्तेदारास फोन लावल्याच्या नंतर गुत्तेदाराने आरेरावीची भाषा आम्हाला बोलण्यासारखे प्रयत्न केले व ते म्हणला की ह्याच्या पुढे कधी होणार नाही असं एवढं बोलून त्यांनी आम्हाला बोलण्यास टाळलं। आमची एवढी मागणी आहे की हा गुत्तेदार संबंधित गुत्तेदार अजितदादा पवार यांनी जे कामामध्ये त्यांची कुचराई काढली होती किंवा त्यांचं काम भ्रष्ट आहे असं वेळोवेळी अजितदादाने असेल किंवा परळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखविलं होतं, तरीही आज त्याच गुत्तेदाराच्या हातात काम आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मंदिर प्रशासनालाही नोटीस द्यावी अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे। हा शनिवार आहे आणि हे आपलं महाराष्ट्रातल्या हे प्रमुख ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्रावर मांसाहारासारखे प्रकार होणं हे निव्वळ धक्कादायकच नाही तर अत्यंत निषेधार्ह आहे। मी मंदिर प्रशासनाला तात्काळ या ठिकाणी विनंती करतो की ज्याही ठेकेदाराकडनं किंवा कर्मचाऱ्याकडनं हे झालंय तो ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा आणि त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने मग ते पोलीस असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांनी तात्काळ त्यांच्यावरती फौजदारी खटला दाखल करून यांना त्या मंदिर परिसरात येण्यासाठी वर्ज करावं आणि यापुढे अशा घटना घेणार नाहीत याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर मंदिर प्रशासनाला सुद्धा नोटीस बजावण्यात यावी की हे असे धक्कादायक प्रकार त्यांच्या परिसरात कसे घडले।